राहुल गांधींच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक फिक्सिंगच्या आरोपांना फडणवीसांचं सडेतोड उत्तर। जनतेनं ज्यांना नाकारलं ते आता जनादेशाला नाकारतायत। वृत्तपत्रामध्ये लेख लिहून फडणवीसांचा हल्लाबोल। अमित शहा आणि फडणवीसांनी निवडणुकांसह लोकशाही ही हायजॅक केली आहे। संजय राऊतांचा हल्लाबोल। तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील हेराफेरीबाबत निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं, सुप्रिया सुळेंची मागणी। राज ठाकरेंबरोबर युतीसाठी मातोश्रीवर झाली बैठक। युतीच्या चर्चेची जबाबदारी अनिल परबांवर। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंचा मोठा गौप्यस्फोट। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला अमित ठाकरेंकडून दुजोरा। नवी मुंबईतील मनसेच्या कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी अनौपचारिक गप्पांमध्ये अमित ठाकरेंचे युतीबाबत स्पष्ट संकेत। राष्ट्रवादीच्या मिलनाबाबत अमोल मिटकरींचं मोठं वक्तव्य। पांडुरंगाची इच्छा असल्यास आषाढी एकादशीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील। मिटकरींच्या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय। धाराशिवमधून मंत्री नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा। तर आपण महायुतीमध्ये आहोत याचं नितेश राणेंनी भान राखावं, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणेंचा सल्ला। सांगलीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रहार पाटलांचा उद्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा। चंद्रहार पाटलांना विधान परिषदेची आमदारकी मिळण्याची शक्यता। मुंबईच्या कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा अदानींना देण्याविरोधात काँग्रेस आक्रमक। खासदार वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचं आंदोलन। सरकारच्या निर्णयाचा केला निषेध। बच्चू कडूंचं अमरावतीमध्ये बेमुदत अन्नत्याग आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यासह शिक्षक, दिव्यांग, शेतमजूर, मच्छीमारांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू आक्रमक। बाईक रॅलीचंही आयोजन। खासदार उदयनराजेंच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलची चिमुकल्यांमध्येही क्रेज। 3 वर्षाच्या ओजसनं केली उदयनराजेंची नक्कल। ओजसची ऍक्टिंग पाहून राजेंनी जोडले हात। रत्नागिरीतील बाव नदी पुलाजवळ ट्रँकर आणि मिनी बसचा भीषण अपघात। ट्रँकरमधून गॅस गळती झाल्यानं एक गोठा, 2 गाड्यांना आग। मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक काही काळ ठप्प। संभाजीनगरच्या हारसूल परिसरामध्ये कंटेनर घरात घुसला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात। घराचं आणि गोठ्याचं मोठं नुकसान। अमरावतीमध्ये 17 वर्षांच्या विद्यार्थिनीची आत्महत्या। वैद्यकीय शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याच्या चिंतेतून टोकाचं पाऊल। मेडिकलच्या नीट परीक्षेची करत होती तयारी। बीडच्या धारूरमध्ये एका महिलेसह दोघांचं पैशांच्या व्यवहारातून अपहरण। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। अपहरणकर्त्यांच्या औंढा पोलिसांनी आवळल्या मुसक्या। संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। शेतामध्ये अचानक वीज पडल्यानं शेतकऱ्याच्या कांदा चाळीला आग। वैजापूर तालुक्यातील वीरगावातील घटना। महाराष्ट्र तेलंगणा बॉर्डरवर गोदावरी नदीमध्ये 6 मुलं बुडाली। पोलिसांकडून शोध मोहीम सुरूच। एकाचा मृतदेह सापडला। कुटुंबाचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश। पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणीचं 27 जून ते 17 जुलैपर्यंत 24 तास दर्शन। आषाढी एकादशी आणि वारी निमित्तानं देवस्थान समितीचा निर्णय। तर 15 जून पासून टोकन दर्शन व्यवस्थेचा शुभारंभ। मणिपूर पुन्हा अशांत। मैतेई समुदायातील अरंबाई टेंगोल कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर आंदोलक भडकले। इम्फाळमध्ये हिंसक निदर्शने आणि गोळीबार।
भारत पाकिस्तान दरम्यान मी शस्त्रसंधी घडून आणली नसती तर आण्विक युद्ध झालं असतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं पुन्हा वक्तव्य. व्यापार थांबवण्याची धमकी दिल्याचाही दावा.